मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार होतो गंगापूरचं पवित्र ठिकाण म्हणजे शिवतीर्थ, पण मी इथं आल्यानंतर जे बघितलं ते पाहून खरंच माझ्या पायाखालची जमीन सरकली। नमस्कार मंडळी, मी यशराज सावंत, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये। आज मी आलो होतो आपल्या गंगापूरच्या अभिमानस्थळी शिवतीर्थामध्ये। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि मानाचं मुजरा। मित्रांनो, ही जागा म्हणजे आपल्या गंगापूर तालुक्याची आन बान शान। पण मी जे इथं पाहिलं ते खरंच धक्का देणारं दृश्य होतं। असं मी कल्पनाही केली नव्हती की आपल्या शिवतीर्थावरती घडेल, पण ते लोकांनी करून दाखवलं। ज्या ठिकाणी महाराजांचा इतिहास कोरलेला आहे त्याच ठिकाणी लोकांनी कचरा टाकला। हो, तुम्ही जे ऐकलं ना ते बरोबर ऐकलं। नुसता कचराच नाही केलाय, भिंतीवरती आय लव्ह यू सारखं फालतू लिहिलं आणि काय गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण नाही दाखवू शकत। आणि सर्व ठिकाणी नुसते गुटख्याच्या पुड्या, तंबाखू, कुरकुऱ्याचे पॅकेट, पिशव्या, विमलच्या पुड्या आणि अजून बरंच काय। अरे गंगापूरकरांनो, तेवढी तरी जागा सोडा। शिवतीर्थ ही आपली सर्वात पवित्र जागा आहे, पण तिथे तुम्ही असले घाणेरडे प्रकार का करता? फक्त शिवजयंतीच्याच दिवशी स्वच्छता करायची, डीजे लावायचा आणि मी शिवभक्त आहे असं बनायचं। ही आहे का तुमची शिवभक्ती? माझ्या माहितीनुसार शिवभक्ती म्हणजे पब्लिक प्लेस, महाराजांच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, संस्कार जपणे आणि जबाबदारी पाळणं। हे तर तुम्हाला नकोय ना? मी हे म्हणत नाही प्रत्येकाने जाऊन कचरा उचलावा, पण निदान कुठं काय करायचं, कुठं काय लिहायचं आणि कुठं कचरा टाकायचा हे तरी समजून घ्या। आपल्या महाराजांनी आपल्याला स्वराज्याची शिकवण दिली आहे, घाण करायची नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, जर स्वच्छता ठेवता येत नसेल तर किमान ह्या पवित्र जागेला घाण करून अपमान तरी नका करू। या व्हिडिओला इतकं शेअर करा हे संपूर्ण गंगापुराला कळलं पाहिजे। ही घाण आपल्याशिवाय कोणीच नाही करू। स्वच्छता ठेवणे हे फक्त नगरपालिकेचं काम नाही, आपली पण जबाबदारी आहे हे ठिकाण स्वच्छ ठेवायचं। म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक गंगापूरकरांपर्यंत पोहोचला पाहिजे। लक्षात ठेवा, पवित्र जागा घाण करणं म्हणजे महाराजांचा अपमान आहे। मी इथं कोणता व्हिडिओ बनवायला आलो होतो ना, मला कोणता व्हिडिओ बनवावा लागला। भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये। जय शिवराय आणि कमेंट मध्ये जय भवानी जय शिवराय लिहा।